पूर्णा पोस्ट ऑफिसमध्ये आधार नोंदणी व नूतनीकरण सेवा पुन्हा सुरू. नागरिकांना दिलासा. पूर्णा शहरातील पोस्ट ऑफिस कार्यालयामध्ये मागील 6 महिन्यापासून बंद असलेली आधार कार्ड नोंदणी व नूतनीकरणाची अत्यावश्यक सेवा अखेर पुन्हा सुरू करण्यात आली असून यामुळे नागरिक, विद्यार्थी आणि विविध शासकीय योजनांचा लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आधार कार्ड हे आजच्या घडीला शैक्षणिक प्रवेश, शासकीय योजना, बँकिंग व्यवहार, मोबाईल सिम पॅन, आधार लिंक तसेच विविध अधिकृत कामासाठी अनिवार्य कागदपत्र बनले आहे. मात्र पूर्णा पोस्ट ऑफिसमध्ये आधार सेवा बंद असल्याने मागील 6 महिन्यांपासून नागरिकांना परभणी, नांदेड किंवा खासगी केंद्रावर अवलंबून राहावे लागत होते. यामुळे वेळ, पैसा आणि त्रास याचा मोठा फटका बसत होता. आता पोस्ट ऑफिसमध्ये पुन्हा सुरू झालेल्या सेवेमध्ये नाव दुरुस्ती, जन्मतारीख अपडेट, फोटो बदल, बायोमेट्रिक, बोटांचे ठसे व डोळ्यांची नोंद, मोबाईल नंबर व ईमेल आयडी अपडेट करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. विशेषतः ज्या नागरिकांचे आधार कार्ड हे 10 वर्ष किंवा त्याहून अधिक कालावधीपूर्वी काढले गेले आहे व अद्याप अपडेट केले नाही अशा सर्वांनी आपले आधार कार्ड अद्ययावत करणे आवश्यक असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. या संदर्भात दैनिक एकमतशी बोलताना सब पोस्ट मास्टर अर्जुन मोटारी व आधार ऑपरेटर सौ नेहा धोंडे यांनी सांगितले की पूर्णा पोस्ट ऑफिसमध्ये आधार नोंदणी व नूतनीकरणाची सुविधा पुन्हा कार्यरत झाली असून नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा. आधार अपडेट न केल्यास भविष्यात शासकीय व आर्थिक व्यवहारामध्ये अडचणी येऊ शकतात. त्यामुळे नागरिकांनी वेळेत आपला आधार अपडेट करून घ्यावा. आधार सेवा ही पुन्हा सुरू झाल्याने पूर्णा शहरामध्ये तालुक्यातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत असून पोस्ट ऑफिस प्रशासनानेही सेवा सुरळीत व नियोजनबद्ध पद्धतीने देण्याचं आश्वासन या ठिकाणी दिलं आहे. चार्जेस जर तुम्ही बाल आधार काढत असतील तर ते निशुल्क आहेत. त्यानंतर जर तुम्ही अपडेट करत असाल तर त्यात जर ईमेल आय डी किंवा मोबाईल नंबर किंवा थोडंफार डेमोग्राफिक चेंज असतील तर त्याला 75 रुपये चार्ज आहे. आणि पूर्ण अपडेट बायोमेट्रिक असेल आणि त्यात माहिती पण असेल त्याला 125 रुपये चार्ज आहे. काही नागरिकांना, ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांचे फिंगर्स येत नाहीत, त्या लोकांसाठी काही सुविधा उपलब्ध केली का आपल्याकडे? त्यासाठी फिंगर कॅप्चर करावंच लागतं. ते ट्राय करू शकतो आपण सर्व प्रकारे. नाही, काही नाही, बऱ्याच ज्येष्ठ नागरिकांना जे 80 वर्ष 90 वर्षांचे जे आहेत त्यांचे फिंगर्सच येत नाही. फिंगर तर आपल्याला घ्यावं लागतील कारण ते बायोमेट्रिकचं पार्ट आहे सर. नाही, पण त्याची काय दुसरी काही व्यवस्था काय केलेली आहे का त्यांचा आपल्याकडे? आयरिस वगैरे घेऊ शकतो आपण, त्यांना मोबाईल नंबर लिंक करून देऊ शकतो. आता हे आधार कार्ड जे आपण अपडेट केलेलं आहे, समजा नवीन जे आहे, तर यामध्ये समजा किती दिवस लागतील अपडेट केल्याच्या नंतर नागरिकांना मिळण्यासाठी आपल्या पोस्ट ऑफिसकडून? पोस्ट ऑफिसकडे सर त्याचा प्रोसेसिंग होण्याचा टाईम पिरियड आहे 30 दिवसांचा. त्यामध्ये त्याचं प्रोसेस होऊन डिजिटली तयार होतं. त्यानंतर ते UIDAI कडून येण्यासाठी थोडाफार वेळ लागतो. बरेच दिवस लागले, 6-6 महिने काही नागरिकांना भेटलेच नाही, अद्याप आधार कार्ड मिळेल नाही. ते कसं ते स्पीड पोस्टने वगैरे येत नाही, त्यामुळे त्याचा तेवढा रेकॉर्ड आपल्याकडे नसतो त्याचा. या संदर्भात नागरिकांना काय आवाहन करणार का? तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये येऊन जे काही सरकारमान्य दर आहेत त्या दरामध्ये तुमच्या आधार कार्डमधील दुरुस्ती करून घ्या. कारण आपण 1ही रुपया व्यतिरिक्त कुठलाही चार्ज घेत नाहीत आणि जेवढी जास्त होईल आपण सर्व्हिस देण्याचा प्रयत्न. तांत्रिक कारणामुळे पूर्णा पोस्ट ऑफिसमध्ये आधार सेवा ही बंद झाली होती. ती 4 दिवसापासून पूर्ववतपणे चालू झालेली आहे. ज्यामध्ये आता सर्व नागरिकांना ग्रामीण भागामधील असो किंवा शहरी भागामधील असो त्यांना जे आधारच्या अपडेशन करणे, मोबाईल नंबर चेंज करणे, आधार कार्डमधील पत्ता दुरुस्ती करणे किंवा स्वतःचा मेल ID आधारला लिंक करणे या सेवेचा सर्व नागरिकांना लाभ घेता येईल. तरी आमचं सर्वांना सूचित करतो की सर्व नागरिकांनी वरील जे काही आधारमधील दुरुस्ती करणं आवश्यक आहे त्या सर्व योजनांचा येऊन पूर्णा पोस्ट ऑफिसमध्ये आपण लाभ घ्यावा. नेमकं कारण काय होतं या बंद 6 महिन्यापासून बंद होतं मशीन तुमचे? काही इन्स्ट्रुमेंट जे होते ते बंद पडले होते, त्या कारणामुळं आपल्या पूर्णा पोस्ट ऑफिसमधील सेवा ही खंडित झाली होती. नेमके कागदपत्रे काय द्यावे लागतील इथं अपडेट करण्यासाठी? जसे की तुमचा जन्म दाखल्यामध्ये काही बदल असेल जन्मतारखेमध्ये तर तुमच्या जन्मदाखला ओरिजिनल देणं गरजेचं आहे, सनद देणं गरजेचं आहे. हे डॉक्युमेंट दिले तर तुमच्या आधार कार्डवरील जी चुकीची जन्मतारखेची नोंद झालेली आहे ती योग्य प्रमाणामध्ये त्याची दुरुस्ती करून भेटेल. नेमकं काय आवाहन करणार नागरिकांना आपण? आमचं एवढंच आव्हान आहे की सर्व नागरिकांनी ग्रामीण भागामधील व पूर्णा शहरामधील सर्वांनी येऊन ज्या काही तुम्हाला अडचणी निर्माण होतात आधार कार्डमधील
त्या येऊन आपण या सेवेचा लाभ घेऊन आपले आधार कार्ड अद्ययावत करू शकतात. पूर्ण्याहून सुशील गायकवाडसह नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, पूर्णा. Thanks for watching Ekmat Digital.